नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पास्ट टेन्स पाहणार आहोत. पास्ट टेन्स मध्ये आपल्याला 4 भाग असतात. सिंपल पास्ट टेन्स, त्याची वाक्य रचना असते यस प्लस वर्बचं दुसरं रूप प्लस ओ. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस याची वाक्य रचना आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर, याचा अर्थ वाज किंवा वेअर पैकी एक येणार, प्लस वर्ब संघ आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तिसरं आहे पास्ट परफेक्ट टेन्स, याची वाक्य रचना आहे सब्जेक्ट हॅड, वर्बचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. आणि शेवटी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याची वाक्य रचना आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन, हॅड बीन लिहून टाकतो आपण, प्लस वर्ब संघ आयएनजी प्लस हो. आता लक्षात ठेवा की कंटिन्युअस टेन्स असेल तर आयएनजी लागते, ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, बाकी आयएनजी लागत नाही. ही महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि करायची. चला याचं उदाहरण घेऊन आपण. पहिलं उदाहरण, आय प्लेड अ क्रिकेट. सिंपल पास्ट टेन्स, आय प्लेड क्रिकेट, हे सिंपल पास्ट. हे सब्जेक्ट, हे वर्बचं दुसरं रूप, वर्बचं पहिलं रूप काय प्ले, प्लेचं प्लेड होते दुसरं रूप, आणि तिसरं रूप पण प्लेडचं प्लेडच राहते. आता आपल्याला काय करायचं, सिंपल पास्ट टेन्सचे आता आपल्याला बाकी तिन्ही पण वाक्य बनवायचे. तिन्ही वाक्य बनवताना आपल्याला काय करायचं, आता पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्य रचना आहे सब्जेक्ट वॉज वेअर, वर्ब संघ आयएनजी आणि ओ. मग इथं सब्जेक्ट काय यस, सब्जेक्ट आहे इथं आय, इथं वॉज लागेल किंवा वेअर, वॉज किंवा वेअर पैकी काय लागेल इथं आय वॉज. एक वचन असेल तर वॉज लागते, अनेक वचन असेल तर वेअर लागते. आय वॉज, वर्ब संघ आयएनजी, प्ले प्लेडिंग, प्ले याचा मूळ रूप आहे प्ले, प्लेचा प्ले संघ आपल्याला आयएनजी लावायचे. आपल्याला मूळ रूप माहित पाहिजे, नाही तर आपण प्लेड आयएनजी नंतर लावून असं नाही करणार. आणि शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट क्रिकेट. त्याच्यानंतर आपण पास्ट परफेक्ट टेन्स करू. पास्ट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्टच्या नंतर हॅड लागेल, वर्बचं तिसरं रूप आणि ओ. सब्जेक्ट इथं काय आहे आय हॅड. आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला ह्याव किंवा ह्याच पैकी काहीतरी लागतं, पण इथं फक्त एकच असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस नाही. इथं कसा वॉज वेअर आहे, वॉज लावायचं का वेअर आहे की नाही. इथं हॅडच असल्यामुळे आपल्याला घ्यायची काही परेशानी होत नाही. पास्ट टेन्स मध्ये वर्बचा तिसरं रूप, प्लेचं
प्लेड होते. आणि शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट क्रिकेट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये सब्जेक्ट हॅड बीन, सब्जेक्ट इथं आहे आय, हॅड बीन, वर्ब संघ आयएनजी म्हणजे प्लेटचं प्लेइंग होते, प्लेचं प्लेइंग, आणि लास्टला क्रिकेट. आपण दुसरं वाक्य घेऊ. सिंपल पास्ट टेन्स. आपण एक वाक्य बनवू. ही किंवा महेश सिंग अ सॉन्ग, किंवा गीता सिंग अ सॉन्ग, गीता सिंग अ सॉन्ग. पण हे सिंग वर्तमान काळ झाला. आपल्याला सिंगचे तिन्ही रूप माहीत पाहिजे. सिंगचं होते सॅंग, सिंग, सॅंग आणि संग. मग आपल्याला इथं सिंग घ्यायचं का नाही घ्यायचं, आपल्याला काय घ्यायचं, सॅंग. दुसरं पाहिजे, वर्बचं दुसरं रूप, वर्बचं दुसरं रूप. आता असे काही आहेत वर्ब की त्याचे दुसरे आणि तिसरे रूप थोडेसे वेगळे आहेत. जास्त करून ईडी प्रत्ययच लागते. फक्त तेवढा आपल्याला अभ्यास वर्बचा पाहिजे. गीता सॅंग अ सॉन्ग. ठीक आहे. इथं गीता झाली, सब्जेक्ट झालेली आहे, हे वर्ब, आणि हे झालेलं आहे ऑब्जेक्ट. आता आपण इथे पास्ट कंटिन्युअस टेन्स करायला जाऊ. पास्ट कंटिन्युअस टेन्स, याची वाक्य रचना जर पाहिली, सब्जेक्ट वॉज किंवा वेअर. आता गीता पहिले घेऊत आपण. गीता समोर काय लागेल आपल्याला, गीता वॉज लागेल का वेअर लागेल, तर गीता वॉज एक क्वेश्चन असला, गीता वॉज. वर्ब संघ आयएनजी. आता याचं मूळ रूप आहे, तर सॅंगचं मूळ रूप आहे सिंग. ठीक आहे. नाही तर सॅंगिंग असं भरपूर जण करतात, कारण आयएनजी म्हणलं ना, वर्ब संघ आयएनजी. ठीक आहे. तर याचं मूळ रूप आहे सिंग, मूळ रूपच राहू द्यायचं आहे. ठीक आहे. एवढं आपल्याला थोडं लक्षात ठेवायचं आहे. वर्ब आपले व्यवस्थित पाहिजे, पाठांतर पाहिजे, तर बाकी सगळं होऊन जातं. सिंगिंग अ सॉन्ग. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. गीता सब्जेक्ट घेतला आपण, सॉरी पास्ट परफेक्ट टेन्स. नंतर हॅड वर्बचं तिसरं रूप आणि ओ, हॅड. सिंग सॅंग संग, तिसरं रूप काय आहे, SUNG संग, अ सॉन्ग. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पहिले सब्जेक्ट आपण लिहितो गीता, हॅड बीन, काही ऑप्शन असलं तरच विचार करायची गरज आहे. इथे काही ऑप्शन नाही, ह्याचा ऑप्शन खातं ठीक ते नसल्यामुळे काही विचार करायची गरज नाही. वर्ब संघ आयएनजी. सिंगचं होते सिंगिंग अ सॉन्ग. अजून काही प्रश्न घेऊ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.